म्हटल्यावर 1 महिना जाया नाही तवर 1 महिना झाल्यानंतर त्याच्या अंगावर कापड राहिना, काही राहिना, धोतार राहिना, खुळ्या म्हणायचं करायला. खुळं म्हणजे काय एवढं तेवढं नव्ह, पैशाच्या उदळाला शिग्याणीच्या पेटाला पेटात शिग्याणीच्या पेटात पैसे उदळाला तो नागिन पद्मिन पायात काय काय म्हणत ते तेच की नागिन पद्मिन माझे सापच होता त्याच्या पायात. मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार, जय बळुमा. बळुमांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो आज आहे मदर्स डे आणि मदर्स डेच्या सर्व 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 सबस्क्रायबरना, आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. बोल बोल की काहीतरी. कसला डे आहे हे? कसला डे आहे? काहीतरी बोल बोल की काहीतरी. कसला डे आहे सांग तर. कसला डे? बळुमांच्या नावानं चांग भलं तरी म्हण. म्हणजे नावानं चांग भलं. ते न बोला बोला बोला. बळुमांच्या नावानं चांग भलं, विठ्ठल देवाच्या नावानं चांग भलं, आलसिंना अप्पांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, मालिंगरायाच्या नावानं चांग भलं, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भलं, मायाका देवीच्या नावानं चांग भलं, राजावड्याच्या नावानं चांग भलं, आई सत्यवाईंच्या नावानं चांग भलं. बोला बोला बोला. बळुमांच्या नावानं चांग भलं. माझ्या बाळाला असंच बाळूमांची सेवा करायची शक्ती देऊन. जय बळुमा. मित्रांनो नमस्कार, जय बळुमा. मित्रांनो सत्यवाईंच्या विषयी जाणून घेण्यासाठी मी गेलो होतो सत्यवाईंच्या घरी, म्हणजेच सिद्धापा मामांच्या घरी. गंगूताईंचे चिरंजीव आणि सत्यवाईंचे ज्येष्ठ बंधू म्हणजेच सिद्धापा मामा, त्या सिद्धापा मामांच्या घरी मी गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या सूनबाईंशी मी चर्चा केली होती. त्याचे 2 भाग यापूर्वी आपण बघितले. आज आपण 3रा भाग बघूया. जय बळुमा. बळुमांच्या नावानं चांगलं. हे सगळं काम केली आजी. राबून राबूनच आजी तिकडनं काय माहेरात आली, तिथं काय त्यांचं तिकडं चाललं, इकडं सांभाळायचं काय झालं नाही बघ. तर नंतर काय केली, इकडं गावात आली बघ, इकडं राबायचं, इकडंच हे केली आहे सगळं. ते दरबार सगळं हे दरबार केलेलं इकडलं काय मला माहीत नाही. तेवढं बारका असताना म्हणतात ते आम्ही बारका होता बघ, तेव्हा भाकऱ्या करायचं, पाणी भरायचं, घोडी राखायचं, घोडी सोडून द्यायचं, पाय बांधायचं, हे सगळं काम केली आजीनं. म्हणजे भांडखोर भांडणारे असं काय नव्हती. राग मी काय विचारलं माहितीये काय, मामा म्हणजे कोण माहितीये, मानतोय म्हणत नाही मी, खरोखर आहेत. होय. मामा म्हणजे कोण माहितीये काय, साक्षात महादेव. होय माझे शंकर. होय शंकर. मामा जर शंकर असतील होय 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 तर सत्यबाई कोण झाल्या, मामा पार्वतीच झाले की. त्याने भले आयुष्यात त्यांचं काहीतरी मागच्या जन्माचं असेल, काय झालं असेल, कज्जा झाला असेल, काय झालं असेल, ते त्यांच्याबरोबर. पण त्या कोण साक्षात मामांच्या बरोबर दुसरं कोण येणार आहे काय? नाही नाही नाही, शंकराबरोबर दुसरं कोण येणार आहे काय? नाही कोण येणार, पार्वतीच येणार की. पार्वतीच हा पार्वती. आम्ही मानतो बघा, बाकी कोण मानत नसलं, इकडचे काही लोक मानत नाही सत्यवाईना, पण मी मानतो का, मामांना आम्ही शंकर मानतोय, महादेवाचा अवतार मानतोय, तर ते आजानं अदुगर होती बघ, तवाच सांगितलं मला. माझ्या किती 1 पट जास्तीच होती ती. मला काय म्हणतंय आता ते तवा रागानं काय ते फिरून बघाय नाही आजीला. खरं आता तर फिरून बघितलाय बघ सगळं आजीला. एवढं लोक आजीला एवढं होयाचं म्हणजे आज्याला फिरून बघितलाय, हात असा वर केलाय म्हणताना एवढं झालंय. माझ्या मनात तर ते कमिटीत गेलो म्हणजे काय बी काम होतं, म्हणजे काय बी झालं तर मला तेच आठवण येते. आजीला ते आज्जा म्हटला होता. माझ्या कितीची 1 पट जास्तीच आहे आजी, माझ्यापेक्षा 1 पट जास्तीच आहे. माझ्या किती 1 पट जास्तीच आहे. तिच्या पायात पद्मरेषा आहे. काय नागिन पद्मिन पायात काय काय म्हणत ते तेच की. नागिन पद्मिन माझे सापच होता त्याच्या पायात. आईच्या पायात, सत्यवाईंच्या पायात. सत्यवाजीच्या पायात. होय होय. म्हणजे काय कसं नागिन काय होतं, कसं होतं काय? नागिन म्हणजे देव, साप नाही बळाजाचं, असं असं 5 शिर होती तशी, म्हणजे शिरत नागिन होते. शिरत नागिन असं होतं. सोनाजी. सोनाजी पण आज्याला बी माहित होतं म्हणा. आज्जा असं झाल्यानंतर ते मूल बाहेर झाल्यानंतर तवाच आज्जा म्हणतात म्हणा, माझ्या किती बी 1 पटाचं जास्तीच होती. खरं तिच्या पद्मरेषा होतं त्याच्या पायात वर खाली. खरं ती
चूक एवढं केली खरं, चूक एवढं केली खरं, कधी कवा आत्ता नाही तर कधी पुढं तर नाही. जरा सर माझं असं असणार, जरा तर असणारच म्हणून सांगितलं आता मला आजा. आता काय केलं, आजानं इकडे फिरून बघितलं, बाबा काय तू म्हण, आजा फिरून बघितलाय. आणि ते पद्मिनी म्हणजे काय माहिती आहे काय, शंकराच्या गळ्यातला साप चालता बघा. हा हा रक्षण करायसाठी साप झाला. हा होय. मामाचं काय रक्षण करायची गरज नाही. हा आईचं रक्षण करायला आई एकटे राहणारे माहित होतं त्याने आधीच, जन्म घ्यायच्या आधीच माहित होतं. होय. म्हणून ते जन्म घेताना ते साप बरोबर हा सोबत आलं, त्याची राखण झालं आणि सापानं राखण केली. होय बरोबर आहे की. हा मग सत्यवाई बाळादानं काय सांगितलं, सत्यवाईला माझ्या किती एक पट जास्तीची आहे. तेवढं म्हटल्यानंतर तो आजा तिकडं रागानं जाताना तेवढं हे केलाय, राग धरलाय आजा. खरं आता तर काय केलाय, आता हात वर केलाय, हात वर केला. हा केलाय. कव्वा बी झाला तर सतीला पतीला काय सोडलेला आहे काय, जन्म गेला तर बी त्यांनी तेवढं तर आशीर्वाद त्याचं असतंच. ते शंकरांचं हे झालं. म्हणजे मी सांगतो, शंकरांचं तिथं महादेवाची एक कथा आहे. महादेवाचं काय झालं तिथं, सासऱ्यानं अपमान केला त्यावेळेस, मामांच्या काळात महादेवाच्या काळात सांगतो, सासऱ्यांनी लग्नाला बोलवलं नाही, यज्ञाला बोलवलं नाही, म्हणून काय झालं, पार्वती नाराज झाली. माझ्या नवऱ्याला का बोलवलं नाही, माझ्या नवऱ्याला, माझ्या महादेवाला का बोलवलं नाही, सासऱ्यानं, महादेवाला, शंकराच्या सासऱ्यानं यज्ञाला बोलवलं नाही, मला पोरगीला तेवढं बोलवलं, जावायला बोलवलं नाही. मग पोरगी काय म्हणाली माहिती आहे का, पोरगी म्हणाले, पार्वती काय म्हणाले, सती म्हणतात त्याला, त्याचं नाव सती होतं आधी. ते काय म्हणाले बघा, महादेवाच्या बायकोचं नाव सती, महादेवाच्या बायकोचं नाव सती, पार्वती नंतर, पण पहिले सती नाव होतं आणि हे सत्यवा. मग ह्याच्यावरनं कळते का सांगा, हे मामांचं पार्वतीच आहे. मग त्यावेळी काय झालं, तिनं यज्ञात उडी घातली, माझ्या नवऱ्याला का बोलवलं नाही. यज्ञात उडी घातल्यावर महादेव आले आणि उचलून घेतलं तिला. म्हणजे असं पूर्ण आपल्या भारत देशात फिरल्यात त्याने. आणि जिथं जागे आईचं शिर जिथं पडलंय, हात पडल्यात, तिथे जिथं पडल्यात तिथं ते आता मंदिर आहे. तिथं ते देवाचं काय बी तेवढं नसलं तर तेवढं आशीर्वाद तेवढं असलं तर बी ते देव सगळं ते वडून घेतो. त्याचं असतंच ते, तुम्ही सांगितलं मी बरोबरच आहे ते. मला काय म्हणायचं आहे, मला आईंच्या विषयी का जाणून घ्यायचं आहे. आता एवढ्या लांब मी आईंच्या विषयी जाणून घ्यायला आलो का, मी आईंचं कुठं आहे, तुम्ही परवा पेन्शनला आल्यावर मला समजलं आहे, आईंचं असलं की मी तिथं जातोय. समाधी आहे की नाही, समाधीपाशी गेलोयच मी. समाधीसाठी मी कौल बी लावलाय कोणाला, रेवणला घेऊन त्याची जरासं काय कचरा झालाय, जरासं साफसफाई करायची म्हणून कौल द्यायला नाही. कौल दिला नाही आम्ही काय सोडून दिलं कौल लावला. आम्ही जरा साफसफाई करायचं, जरासं पडलंय, जरासं एकत्र करायचं म्हणून कौल लावला. द्यायला जेवण आहे आपा एवढ्याला, म्हणून आम्ही ते सोडून दिला. पण मला काय म्हणायचं आहे, आई राबल्याली लय म्हणजे लय राबली. तसं कुणाला राबायचं जमणार नाही आता, होणार नाही. लय राबली आजी. आईनं तिकडचं तुमचं घर सांभाळलं, आमचं घर सांभाळ, मामाचं घर सांभाळ. हो पण मामा काय काम करत नव्हता, मी तोंडावर नव्हतो, तेवढं काम करत नव्हता. करत त्यांनी काय बाळू आजाचा पाशी सिद्धापाचा लेख आलता बघ, कोण